नमस्कार मित्रांनो, पशुधन पर्यवेक्षक संदर्भात एक नवीन अपडेट येते आणि या अपडेटमध्ये शासनाचा जो नवीन जी आर आलेला आहे 5 मे 2026 चा, त्याच्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक या पदाची पात्रता आता बदलून गेलेली. मग नवीन जी पात्रता आहे सोबत याची किती पदांची जाहिरात येऊ शकते, जाहिरात येणारच आहे का, जाहिरात आली तर ती परीक्षा कोण घेणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. लक्षात घ्या मित्रांनो, आगामी काळात पशुधन पर्यवेक्षकासंदर्भात कुठलीही अपडेट येऊ तुम्हाला महाराष्ट्रात सर्वप्रथम आपल्या याच चॅनलवर कळणार आहे, तेही विश्वसनीय, ऑथेंटिकेट आणि टू द पॉइंट माहिती. म्हणून या चॅनलला तुम्ही आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे. बघा, जाहिरात कधी येऊ शकते, काही एक्सपेक्टेड आहे का, पात्रतेत नेमका काय बदल झालेला आहे, त्याच्या रिक्त जागा किती आहेत, अभ्यासक्रम तर आता कळणार नाही आपल्याला, त्याच्यानंतर आणखी कोणती पदं भरली जातील का काय, तर ते पाहणार आहोत. जर आपण एमपीएससीचा जो नवीन जी.आर पाहिला, बघा मी जर तुम्हाला हा जी.आर ओपन करतो, बघा आता हा एमपीएससीचा एक नवीन जी.आर आलेला आहे, सामान्य प्रशासन विभागाचा 5 मे 2026 चा, सरकारी भरती प्रक्रिया संदर्भात. मग आता जे आपलं पशुधन पर्यवेक्षकाचं पद आहे मित्रांनो, ते एमपीएससी कडे गेलेले आहे. आधी ते सरसेवा मार्फत भरलं गेलेलं होतं, पण आता ते एमपीएससी भरणार आहे. कोण भरणार आहे? एमपीएससी भरणार आहे. तर त्याच्याविषयी लक्षात घ्या, त्यांनी इथं 58 नंबरला एक संवर्ग ऍड केलेला आहे, परिशिष्ट 58. काय नाव ठेवलेलं? लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, पशुधन पर्यवेक्षक. आता हे पद एमपीएससी कडून भरलं जाणार आहे. जर मी तिथं गेलो तर मला या पात्रतेत बदल दिसतो. बघा इथं बदल आहे, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच. बघा, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विभाग, त्याच्या पशुसंवर्धन विभागाचा लाईव्ह स्टॉक सुपरवायझर गट क चं पद आहे. तर याची आधी ही पात्रता होती बिफोर रिफॉर्म्स, पण आता पात्रतेमध्ये बदल झालेला आहे. काय बदल झालेला आहे की 10वी पाहिजे किंवा तुमच्याकडे पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादनामध्ये डिप्लोमा पाहिजे. बघा इथं दाखवतो, बघा 10वी पाहिजे आणि डिप्लोमा इन लाईव्ह स्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन, म्हणजे 10वी प्लस डिप्लोमा सांगितलेला आहे तुमचा. हा, पशुधन मध्ये डिप्लोमा झालेला असावा असं सांगितलेलं आहे. ते नसेल, डिग्री असेल तरी सांगितलं. कोणती डिग्री? बघा, डिग्री इन वेटरनरी सायन्स, वेटरनरी सायन्स मध्ये डिग्री असेल तरी चालेल. आधी फक्त एवढं होतं, हे एवढं हे पाहिजे, हे पाहिजे, ते बीव्हीएससी जीव्हीएससी ते काय ते सांगितलेलं, आता सिंपल करून टाकलं. दोनच पात्रता ठेवलेल्या आहेत. एक तर काय, 10वी प्लस डिप्लोमा झालेला पाहिजे पशुधन मध्ये, किंवा पशुवैद्यकीय विज्ञानाची म्हणजे वेटरनरी सायन्सची तुमच्याजवळ डिग्री पाहिजे. या दोघांपैकी कोणती एक पात्रता असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात मित्रांनो. म्हणजे हा झालेला पात्रतेचा बदल. आधी हे एवढं किचकट पात्रता होते, ते आम्हाला समजवताना यायची, ते व्यवस्थित ते विचित्रच राहायचं ते काम. पण आता ते जे आहे एकदम सिंपल प्रोसेस त्यांनी करून दिलेले, आणि हाच या जी.आरचा उद्देश होता. म्हणजे दोन महत्वाचे बदल. एक बदल काय की परीक्षा कोण घेणार आहे? परीक्षा एमपीएससी घेणार आहे. पात्रतेत काय बदल? तर पात्रतेत हा जो बदल आहे तर तो इथं मी तुम्हाला सांगितलेला आहे मित्रांनो. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्रात अशा पद्धतीची एक चांगली इन्फॉर्मेशन देणं हे आमचं काम आहे. आणि इग्नाइट अकॅडमी हे काम एकदम डेडिकेटेड करते, एकदम डेडिकेटेड. तुम्ही पाहिलं असेल, मी असेल, बापू सर असेल, तुम्हाला वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन जे आहेत तर ते देत असतो. जे काही बदल होत असतात महाराष्ट्रात, असं करणारे एक डेडिकेटेड टीम फक्त इग्नाइट अकॅडमीकडेच आहे. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा. आणि तुम्हाला आमचं काम आवडत असेल ना मित्रांनो, तर तुमची एक चांगली कमेंट जी आहे तर ते नक्की करत चला आम्हाला. त्याच्या माध्यमातून आम्हाला एक चांगलं मोटिवेशन जे आहे तर ते मिळत असतं. बघा आता पुढं जे आहे तर ते आता एमपीएससी मध्ये बदल होणार आहे, जबरदस्त बदल होणार. त्याचा जी.आर आलेला आहे, त्याचं सगळं आता इम्प्लिमेंटेशन होईल. मग या इम्प्लिमेंटेशनच्या प्रक्रियेत अनेक काही अपडेट येतील, ते सर्व तुम्हाला कळावे म्हणून आजच हे चॅनल जॉईन करून सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन जे आहे ते पण दाबून ठेवा. बघा, एमपीएससी कडे लक्षात घ्या, ज्या मंत्री आहेत पंकजाताई मुंडे यांनी 13/3/2026 पत्र आहे, त्या अंतर्गत पशुधन पर्यवेक्षकाची 374 पदं रिक्त आहेत. त्यांचं म्हणणे किती पद आहे? 374 पदं जे आहेत तर ते रिक्त आहेत, आणि ते भरण्यासंदर्भाचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाला सादर करण्यात आलेला आहे. सोबतच झेडपीचे 3772 जागा रिक्त आहेत आणि 1700 पदं झेडपी मार्फत भरण्याची आहेत तर ती इथं त्यांनी मान्यता जी आहे तर ती दिलेली. आता तुम्हाला सांगतो, हे जे पशुधन पर्यवेक्षकाचं पद आहे हे दोन पद्धतीने भरलं जातं मित्रांनो. एक असतं झेडपी माध्यमातून भरलं जातं, ते झेडपी माध्यमातून भरलं जातं. बघा, ही झेडपीची जाहिरात आहे. बघा, ही जिल्हा परिषद 2023 ची जाहिरात, ही नगरची जाहिरात होती आय थिंक. पशुधन पर्यवेक्षकाची बघा 42 जागा इथं, म्हणजे वेगवेगळे ग्रामसेवक वगैरे येतात ते याच्यामध्ये. बघा, ग्रामसेवकाची पदं, आरोग्य सेवकाची पदं ही झेडपी मध्ये येतात. मग हे झेडपी द्वारे भरली जाते, आणि जे पशुसंवर्धन विभाग आहे तो पण भरतो. मग याची जी परीक्षा आहे ना ती एमपीएससी कडे गेलेली मित्रांनो. कुठली? पशुधन संवर्ग विभागाची परीक्षा एमपीएससी कडे गेलेली. ही जी परीक्षा आहे ही सरळ सेवेकडे अजून पण.
याचा GR नाही आलेला, ही सरळ सेवेकडे, म्हणजे ही परीक्षा TCS किंवा IBPS यांच्या मार्फत होऊ शकते. मागच्या वेळी 2023 मध्ये ही परीक्षा IBPS ने घेतलेली होती. आता TCS IBPS किंवा इतरही कुठल्या संस्था ते अपॉइंट करू शकतात. आता डिपार्टमेंट JDP वाले पूर्णपणे फ्री आहेत, कारण की त्यांना आता काही बंधन नाही की या दोनच कंपन्या घेतल्या पाहिजे. परंतु ही सरळ सेवेकडे आणि ही मात्र मला MPSC कडे जे आहे तर ते आता दिसते आहे. ओके, ती MPSC कडे दिसते. आता तुम्हाला दाखवतो बघा. त्यासोबतच बघा, ही 2023 ची जाहिरात होती सरळ सेवेची, ही सरळ सेवेने घेतलेली होती. मग आता भविष्यात जी अशी काही जाहिरात येईल ना, ती मात्र मित्रांनो कुठे जाणार आहे, ती MPSC कडे जाणार आहे. ओके, आता पुढं जागा 374 आहेत, परंतु MPSC कडे जे मागणी पत्र गेलेले ते 266 पत्रांचं मागणी पत्र गेलेलं आहे MPSC कडे ऑलरेडी. म्हणजे याच्या जागा आणखी वाढू शकतात बरं का. 374 जागा या डिपार्टमेंट मध्ये पूर्ण रिक्त आहेत आणि 266. आणि मी जर तुम्हाला सांगितलं की पंकजाताई मुंडे या ज्या डिपार्टमेंटच्या मंत्री आहेत, यांनी खूप चांगलं काम केलेले. यांच्या डिपार्टमेंट म्हणजे क्लास 1 चे पद खूप खाली होते. आता त्याची 14-1 जूनला काहीतरी परीक्षा पण आहे. सगळे पद त्यांनी भरण्याचा आदेश दिला, सगळे पद भरले. एवढं होत नाही बरं का. म्हणजे क्लास 1 ची पदं किती येतात, 200-300, त्यांनी डायरेक्ट 2000 1500 असे काहीतरी चांगले पदं काढलेली आहेत. म्हणजे ते पण एक पदांची मोठी भरती होणार आहे. म्हणजे माझा असा अंदाज आहे की ते 266 नाही तर एकाच वेळी डायरेक्ट 374 भरण्याचा आदेश देखील देऊ शकतात, कारण की त्यांचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड असाच आहे. त्यांनी ग्रुप ए आणि ग्रुप बी ची पूर्ण 100% पदं डायरेक्ट भरून टाकली त्यांच्या डिपार्टमेंटची. मग हे राहिलं आपलं गटकच, तर हे पण ते आगामी काळात जे आहे तर ते भरू शकतात. पण आता माहितीनुसार 266 पदं बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला गेलेलं आहे. आपल्याला हे इथं कळत आहे. ओके, आता बघा हे इथं पण होतं बघा, 266 पद मागणी पत्र शासनाला जे आहे तर ते हे विधानसभेतलं उत्तर होतं त्यांचं, तर ते पण जे आहे तर ते झालेलं आहे मित्रांनो. ओके, आता जाहिरात कधी होऊ शकते, 5 मेचा GR आलेला आहे. 15 दिवसात सेवा प्रवेश नियम अपडेट करायला सांगितलेले. म्हणजे आपले जे पशुसंवर्धनचं सेवा प्रवेश नियम आहे त्याचे काहीतरी ते काढतील, वेबसाईटवर प्रकाशित करतील. ओके, ते आल्यानंतर 5 जून पर्यंत बिंदू नामावली. समजा हे 266 पद रिक्त आहेत, मग याच्यामध्ये SCच्या किती जागा, STच्या किती जागा, OBCच्या किती जागा, असं पण त्यांना ठरवावं लागणार आहे ना. तर ते ठरवण्याची प्रक्रिया 5 जून पर्यंत करायला लावलेली आहे आणि त्याच्या पुढे परीक्षा योजना जाहीर होईल. म्हणजे आता हे जे पशुधन पर्यवेक्षक आहे हे तांत्रिक संवर्गाचं पद आहे मित्रांनो, लक्षात घ्या. मग तांत्रिक संवर्गामध्ये पूर्व घ्यायची, मुख्य घ्यायची, पूर्वला कोणते विषय, मुख्यला कोणते विषय, कसं अरेंज करायचं, काय करायचं, तर या सगळ्या गोष्टींसाठीच्या अपडेट्स येत राहतील मित्रांनो. आणि या सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी याच चॅनलवर मिळणार आहे. तुमचं कुठलंच अपडेट आम्ही मिस नाही होऊ देणार, हे तुम्ही लक्षात घ्या. लक्षात घ्या, परिवेक्षक अधिकारी याचा पण एक महिला बाल विकास मध्ये खूप चांगलं पद आहे, ते पण MPSC कडे गेलेले, त्याच्याविषयी माहिती. चौकीदार पदाचं फक्त 10वी पासवर सरकारी नोकरीची संधी आलेली, महिला उमेदवारांना संधी आहे. त्याच्यासोबत याचं प्रमोशन होतं, चौकीदार तू लिपिक देखील चांगलं प्रमोशन होतं. म्हणून तुम्ही आमचे हे जे व्हिडिओज आहे तर ते पण व्हिडिओज जे आहेत तर तुम्ही नक्की बघावे. आणि आता लक्षात घ्या, याच्याविषयी अपडेट आली मी तर सांगणारच आहे, परंतु एवढ्या कालावधीत काय आपण बसून चालणार आहे का नाही, आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे. आणि लक्षात घ्या, परीक्षा MPSC कडे दिलेले, तर MPSC जिथून प्रश्न विचारते तिथूनच आपल्याला अभ्यास करावा लागणार. मग MPSC प्रश्न विचारते स्टेट बोर्ड मधून, तर स्टेट बोर्डची पूर्ण फाउंडेशन बॅच मित्रांनो महाराष्ट्रात कुठंच नाही आहे. महाराष्ट्रात फक्त 99 रुपयात हे पूर्ण लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले. बरेच विद्यार्थी म्हणतात सर तुमचे बॅचेस मोठे असतात, महाग वाटतात काहींना बॅचेस, पण मित्रांनो आता ही फक्त 99 रुपयाची बॅच आहे तुमच्यासाठी. म्हणजे ही स्टेट बोर्डचं पुस्तक येणार नाही किंवा स्टेट बोर्डची सर्व पुस्तकं किंवा स्टेट बोर्डच्या नोट सुद्धा 99 रुपयात येणार नाही. हे सगळं काही तुम्हाला मिळणार आहे मोकळ्या. आता हा जो वेळ असणार आहे परीक्षा योजना येते तोपर्यंत एका महिन्यात हा स्टेट बोर्ड पूर्ण कंप्लीट करून टाका, तुम्हाला फायदा होईलच MPSC मध्ये. ओके, याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. काही तुमचे प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल, काही तुमचे मत असतील, मला कमेंटमध्ये नक्की कळवत चला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.